मी आता मुद्दा म्हणून तुम्हाला आता गुजरातमधली जागेची परिस्थिती म्हणजे शेती जमीन बघा, शेतीची जमीन गुजरातमधली काय परिस्थिती आहे. गुजरात टेनन्सी अँड ॲग्रिकल्चर लँड ॲक्ट या कायद्यानुसार गुजरातमध्ये जे गुजरातचे रहिवासी नाहीत किंवा अनिवासी भारतीयांना शेत जमीन विकत घेता येत नाही. म्हणजे उद्या जर समजा तुम्ही महाराष्ट्रामधनं जर समजा गुजरातला गेलात, तुम्हाला शेत जमीन विकत घेता येणार नाही. हे भारतामध्ये चालू आहे. हे आपल्या देशातच चालू आहे. ज्या राज्याचे पंतप्रधान आणि गृहमंत्री हे दोन्ही एका ज्या गुजरात राज्याचे आहेत, त्यांच्या राज्यामधली शेत जमीन या देशातला कोणीही नागरिक जाऊन विकत घेऊ शकत नाही. समजा ती विकत घ्यायची असेल तर फेमा नावाचा कायदा आहे, त्याच्या अंतर्गत रिझर्व्ह बँकेकडनं विशेष परवानगी घ्यावी लागते. प्रत्येक जण आपल्या राज्याचा विचार करत असतो, प्रत्येक जण आपल्या राज्यातल्या माणसांचा विचार करत असतो. आम्ही का नाही करायचा. आज आमच्याकडे इथे रायगड जिल्ह्यामध्ये कोण जमिनी घेतंय, कोण येतंय, कोण राहतंय, काय चाललंय माहिती नाही. ठाणे जिल्ह्यामध्ये आमच्या कोण येतंय, कोण राहतंय, कोण जमिनी विकत घेते माहिती नाही. जवळपास उत्तरेमधले अनेक असे धनदांडगे आहेत की ज्यांनी आज महाराष्ट्रामध्ये, कोकणामध्ये, खास करून रायगडमध्ये, रत्नागिरीमध्ये, सिंधुदुर्गामध्ये जमिनीच्या जमिनी घेऊन ठेवलेल्या आहेत. आमचेच लोक विकतायत. आमच्या लोकांना एवढंही कळत नाहीये की ह्यातनं आम्हीच संपणार आहोत. माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, याच्या पुढे उद्योगधंद्यासाठी जर जमिनीसाठी जर तुमच्याकडे लोक आले, तुमच्या जमिनी नुसत्या विकायच्या नाहीत. त्यांना म्हणा आम्ही जेवढे शेतकरी आहोत तुमच्या कंपनीमध्ये आम्ही पार्टनर म्हणून येणार. आमची मुलं तर लागतीलच लागतील तुमच्याकडे कामाला, पण अशा फोकटच्या फाकट आम्ही नुसत्याच जमिनी देणार नाही तुम्हाला. आज या गोष्टी जर नाही वाचवल्या आपण, आपल्या हातात काहीही राहणार नाही. उद्या याच ठिकाणी, याच रायगडमध्ये अमराठी नगरसेवक निवडून येतील, अमराठी आमदार निवडून येतील, अमराठी खासदार निवडून येतील. मी जो त्या दिवशी माझ्या एका सभेमध्ये मी सांगितलं ना की हा धोका सगळ्या अख्खा ठाणे जिल्ह्याला विळखा पडलेला आहे.